नमस्कार अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथील शेतकरी आशिष श्रीराम इंगोले या शेतकऱ्याच्या शेतामधील गुरांचा चाऱ्याची साठवण केली होती। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही साठवण होती, ज्यामध्ये सोयाबीन काढणी ते मळणीला परवडत सुद्धा नव्हतं। त्या परिस्थितीत त्या शेतकऱ्याने सोयाबीन काढलं ते फक्त गुरांच्या चाऱ्यासाठी व इतर शेतकऱ्यांकडून सुद्धा चारा खरेदी केला असताना अशा परिस्थितीत अज्ञाताने गुरांचा चारा पेटून दिला। त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत वर्षभर नव्हे तर उद्यापासून शेतकऱ्याला गुरांची भूक भागवण्यासाठी चारा आणावा कुठून हा सवाल उपस्थित होत आहे। तूर येण्यासाठी 2 महिने बाकी आहेत, तोपर्यंत जनावरांना चारा आणावा कुठून अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे। वावरात आलो बाबान कुटाराची गंजी पेटवली। आमच्या बैलाईच्या आम्ही इथं बंडी बांधत जाऊ, इथं कुटार आम्ही इकून तिकून शिन्या जमा केलं। एक तर सोयाबीन नाही झालं, त्याच्यातलं आम्ही बिगर सोयाबीन न घेता आम्ही ते कुटाराची गंजी जमा केली। त्याच्यावर ताळपत्री झाकली होती। दररोज आमच्या बैलाईले ते टाकत जाऊ आम्ही। आणि आम्ही बैलाईले घरी कुटार नाही आहे, मागच्या वर्षीचा चारा नाही आहे, तुरीची अवस्था असून आहे। आता आमची गंजी पेटवली तर आम्ही काय चारावं या ढोराईले आणि काय करावं काही ते एक तर सोयाबीन नाही झालं। आणि असे जर पेटवत राहीन तर पुढं आमची तूर आहे इथं अजून पेटवल्या जाईन तर आम्ही काय करावं ही एक तर अतिवृष्टी झाली, काही सोयाबीन काहीच नाही झालं। त्याच्यामुळं आमच्या अशी भीती निर्माण झाली का तुरीचं ना पुढं नुकसान करावं या पेटून देणाऱ्यानं।